सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. तर माझे चोखोबार आहे, भगवंताची भक्ती करणारे कट्टर वारकरी चोखोबार आहे. एकदा वारीला निघाले महाराज. परमार्थिक क्षेत्रामध्ये ज्यांचा जन्म झाला वारीला निघाले. आषाढी वारी आहे, वारी करता निघाले. जात असताना त्या असणाऱ्या पत्नीला सांगून चाललेले आहेत की मी वारी करता जात आहे. जात असताना पाठीमाग काय केलं, म्हटले तुझे दिवस भरत आले. गर्भवती अवस्थेमध्ये पत्नी आहे, दिवस तुझे भरत आलेले आहेत, पण मला तर वारी करता जायचंच आहे. पण ती पत्नी महाराज ती सुद्धा त्यांच्यासारखी कट्टर वारकरीच होती. ती म्हटली महाराज तुम्ही मोकळ्या मनानं जा, निवांत जा, तुम्ही माझी काहीच काळजी करू नका, अगदी सगळं पार पडेल. पण जात असताना आपल्या असणाऱ्या वंश तुमची बहीण माझ्याजवळ आणून ठेवा, त्या सगळं माझं बाळंत पण करतील, सगळ्या गोष्टी पार पाडतील. पण चोखोबारायांच्या लक्षामध्ये ही गोष्टच राहिली नाही. आपल्या बहिणीला आपल्या पत्नीजवळ आणून सोडावं ही गोष्ट त्यांच्या लक्षातच राहिली नाही. महाराज ज्ञानोबा तुकोबा भजन ऐकलं महाराज, त्या भजनात ताकदच तेवढी आहे. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. भजन ऐकलं महाराज आणि वृत्तीतच बदल झाला. सगळं जागच्या जागी टाकून दिलं आणि चोखोबाराय त्या असणाऱ्या दिंडी सोबत निघाले महाराज. त्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या नामातच ताकद एवढी आहे. दुपारी रामकृष्ण हरी आणि संध्याकाळी बासुंदीपुरी. दुपारी ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी लाडू गुलाबजाम. वारकऱ्यांची खूप मजा आहे. ज्ञानोबा तुकोबारायांच्या नावातच एवढी ताकद आहे. आज त्यांच्या नावाखाली सगळा महाराष्ट्र महाराज काय मिळत नाही आम्हाला वारकऱ्यांना काय मिळत नाही. त्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तर त्यांच्या नावाखाली आम्हाला कितीतरी आदरही आहे, पैसाही आहे, मानही आहे, सन्मान आहे, सगळ्याच गोष्टी मिळतात महाराज. फक्त ज्ञानोबा तुकोबारायांच्या नावाखाली आहे. त्या ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव ऐकलं, भजन ऐकलं आणि चोखोबाराय दिंडी सोबत निघाले. जात असताना मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम करत करत चोखोबाराय पंढरपुरामध्ये गेलेले आहेत. आणि पंढरपुरामध्ये गेल्यानंतर भगवंताला पाहिलं, इतका आनंद झाला महाराज. रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार. भगवंताला पाहिलं महाराज आणि इतका आनंद झाला, स्वतःला विसरून गेले. देह जाहो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. भगवंताला पाहिलं इतका आनंद झाला महाराज. तो देवच इतका सुंदर आहे, त्याच्यापेक्षा सुंदर ह्या जगात दुसरं कोणीच नाही महाराज. नाम तुम्हारा तारणहारा, त्याच्यापेक्षा आणि त्याच्या नावापेक्षा सुंदर या जगात दुसरं काहीच नाही महाराज. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. आम्ही नुसतं कातड्यावर प्रेम करतो महाराज, कातड्यावर प्रेम करतो. पण ज्याने कातडच निर्माण केले तो किती सुंदर असेल. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, उभे विटेवरी करकटावरी ठेवून या महाराज. त्याचं वर्णन सुद्धा करता येत नाही, इतका सुंदर तो परमात्मा आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखिला डोळाबाई वो. त्याच्या किती वर्णन करावं महाराज त्याच्या रूपाचं. इतका सुंदर तो परमात्मा आहे. त्याच्या इतकं सुंदर अजून ह्या जगात जन्माला आलं नाही किंवा त्यानं जन्मालाच घातलं नाही महाराज. एवढं सुंदर आहे तो परमात्मा. माझ्या चोखोबारांनी पाहिला आणि स्वतःला विसरून गेले. अनेक दिवस गेले आणि नंतर लक्षामध्ये आलं की मला घरी जायला पाहिजे. घरची आठवण होतेच महाराज. पंढरपुरात जा, आळंदीत जा, तिथं गेल्यानंतर कधी घरी जाईल उचलूनच टाकता आम्हाला. आषाढी एकादश झाली, कार्तिकी वारी झाली का आम्हाला घरची आठवण होते.
लगेच घराकडे पळतो. बस मिळो, गाडी मिळो, न मिळो, काही काही तर पायी पायी निघायला तयार होतात. चोखोबारांना घरची आठवण झाली. काय आठवण झाली? माझ्या पत्नीचे दिवस भरत आलेले आहे, गर्भवती अवस्थेमध्ये आहे, प्रसूती काळाच्या वेदना तिला होत असतील. आणि विशेष म्हणजे तिनं सांगितलं होतं की आपल्या वंशाला माझ्या जवळ आणून ठेवा. ही गोष्ट मी विसरूनच गेलो. एकटीच आई बिचारी घरी. म्हणून चोखोबाराय पळत पळत निघाले महाराज. धावत आहेत, मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम. परत त्याच असणाऱ्या अवस्थेमध्ये चोखोबाराय घराजवळ आलेले आहेत. आणि घराजवळ आल्यानंतर दाराची वाड्याची कडी वाजवली महाराज. आणि दाराची कडी वाजवल्याबरोबर त्या ठिकाणी चोखोबाराय त्या पत्नीला सांगतात, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. त्या ठिकाणी चोखोबाराय म्हणतात की वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाराय दाराची कडी वाजवतात, पण आतून आवाज येतो. आतून आवाज कुणाचा येत होता तर ते बाळच रडत होतं महाराज. बाळाचाच रडलेला आवाज येत होता. चोखोबारायांना आनंद झाला. दरवाजाची कडी उघडली, पाहिलं तर सगळं काही संपलं होतं, सगळं व्यवस्थित पार पडलेलं होतं. पण हे कुणी पार पाडलं होतं? तर माझा भगवान परमात्मा चोखोबारायांची बहीण झाला होता. वहिनी उघडा दार हाका मारी. त्या चोखोबारायांना यायच्या अगोदर देव घरी आले, चोखोबारायांच्या घरी आले. आणि घरी येऊन देवाचं त्या असणाऱ्या चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. हे काम माझ्या देवाचं आहे महाराज. चांगली कामं तर केलीच केली, पण नीच कामं सुद्धा भगवान परमात्म्यानं केली. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. आता बाळंतपण कोण करतं हो महाराज? फक्त एक स्त्रीच करू शकते. करते की नाही? फक्त एक महिलाच करू शकते. पण एवढा मोठा असणारा भगवान परमात्मा त्यानं चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण करावं महाराज. ही असणारी भगवंताची असणारी उदारता आहे. त्याच्या ठिकाणी असणारा मोठेपणा आहे. आपल्या भक्तासाठी देव काय करत नाही? चांगली तर कामं केलीच केली, का मग वाईट कामं सुद्धा भगवंतानं केली. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. आणि म्हणून तुकोबारांना म्हणावं लागलं की देव भक्तांच्या घरी राहतो, पण भक्तांच्या घरी राहून काय करतो तर न सांगता सगळी कामं पार पाडतो. भक्तांची पडलेली त्याला सांगावं लागत नाही की हे काम कर ते काम कर. न सांगता सगळी कामं करतो, कारण तो भगवान परमात्मा दुसरा तिसरा कोणी नाही. तर महाराज म्हणतात तो कोण आहे? तिसऱ्या चरणामध्ये अनाथाचा बंधू
तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तो परमात्मा कोण आहे? तर तो अनाथांचा बंधू आहे. जो भक्त अनाथ आहे त्यांचा असणारा नाथ भगवान परमात्मा होतो. अनाथ कोण होते महाराज? इकडे लक्ष द्या. बस 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 बस. महाराजांचा हारच तुम्ही विण्याला घातला. असो, काय हरकत नाही, वयामानाने होतात त्या गोष्टी. बस 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 बस. इकडे लक्ष द्या. बस बस बस. इकडे लक्ष द्या. आपला वेळ संपलेला आहे. इकडे लक्ष द्या. हा हा, शांत शांत. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.